नमस्कार. आपण आज बघणार आहोत कुठल्याही शारीरिक त्रासातून लवकर बरं होण्यासाठी ही टेक्निक वापरायची आहे. मेल्सा पियर ब्रिटिश हिप्नोथेरपिस्ट होत्या. त्यांनी ही टेक्निक यूज केली आहे. त्यांचीच ही टेक्निक आहे आणि मी तेच तुम्हाला त्यांची टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. ही खूप सोपी टेक्निक आहे आणि खूपच प्रभावी पण आहे. जे आता मी नाव सांगितलं होतं मेल्सा पियर, त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला. त्यांनी रस्ता क्रॉस करत असताना त्यांना एक कारने धडक दिली आणि त्यांच्या पायावरून ती कार गेली. त्यांच्या पायावरून कार गेल्यामुळे त्यांच्या पायाला खूप जास्त जखम झाली आणि 14 फ्रॅक्चर झाले आणि त्यांचं वय होतं 66 वर्ष त्यांचं आहे. आणि त्यांच्या पायावरून जेव्हा चाक गेलं तेव्हा 14 फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की 5-6 महिने तरी तुम्हाला बरं व्हायला लागेल. तर तेव्हा त्यांनी ही टेक्निक यूज केली. तर तुम्हाला पूर्णपणे बरं होता येईल की नाही येईल, हा पाय पूर्णपणे अगोदरसारखा होणार की नाही होणार याची खात्री पण नाही, असं जेव्हा ते डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा ह्या टेक्निकचा त्यांनी खूप छान सोप्या पद्धतीने ती टेक्निक यूज केली. आणि डॉक्टरांनी म्हटलं की कदाचित तुमचा एक पाय मोठा आणि एक छोटा म्हणजे छोटा होईल, तर तुमचं जे पूर्ववत पाय होता ते तसं येणार नाही, कारण 14 फ्रॅक्चर असल्याने ती जखम खूप मोठी होती. त्यामुळे त्यांना डॉक्टरांनी असं सांगितलं होतं. तर त्यांनी ही टेक्निक वापरली आणि अगदी 6 आठवड्यामध्ये त्यांनी पूर्णपणे बऱ्या झाल्या आणि कुठलाही पाय छोटा किंवा मोठा नाही होता. पूर्ववत त्यांचे जसे अगोदरचे पाय होते तसे त्यांनी अगदी 6 आठवड्यामध्ये ही टेक्निक वापरून त्यांनी केली. आणि जे काही त्यांनी औषधोपचार केला होता ते सुद्धा याच्यासोबत चालू ठेवलं. तर आपल्याला सुद्धा ही टेक्निकचा आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं म्हणजे आहे की ही टेक्निक जी आहे ती खूप सोपी आणि प्रभावी आहे. तर आपण आपल्या जीवनामध्ये याचा उपयोग करायचा आहे. तर आपल्याला ही टेक्निक करायची आहे. तर आपल्या शरीराला माहिती असतं की आपल्याला बरं व्हायचं असतं. कुठलाही शारीरिक त्रास जेव्हा असतो तर आपल्याला माहीत असतं की आपल्या शरीराला माहीत असतं की आपल्याला बरं व्हायचं आहे. तर काय होतं, एखाद्या बोटाला जरी जखम झाली तर आपण म्हणतो ही छोटी आहे, माइंड करत नाही की याला लागलं किती आहे म्हणून. तर ते कसं आहे, नैसर्गिकरित्या ब्लड वाहतं म्हणजे रक्त वाहतं, त्याच्यावर मग एक नैसर्गिक पद्धतीने जसं जाळी निर्माण होते, जसं एकदम पातळ थर निर्माण होते आणि पातळ थर झाला की ते साचते ना ब्लड, त्यानंतर ते थांबते आणि त्याच्यानंतर 2-3 दिवसांनी खपली तयार येते. ज्या इथे लागलं आहे ते खपली झाल्यानंतर ते आपोआप पूर्ण होत असते. तर ते बॉडीला, आपल्या माइंडला हे माहीतच असते की हे 2-3 दिवसामध्ये नक्कीच ठीक होणार आहे. जसं की आपण छोटे बालकं वगैरे पडतात तर आपण म्हणतो ना हे छोटीशी जखम आहे, ते ऑलरेडी भरून निघेल, कारण ते आपलं माइंडसेट आहे. आपण सकारात्मक विचार करतो आणि ते लेट गो करून सोडून देत असतो. तर त्याच पद्धतीने आपल्याला करायचं आहे. तर आपल्या शरीराला माहिती असतं की आपल्याला बरं करायचं आहे, कुठल्याही शारीरिक त्रासापासून आपल्याला बरं व्हायचं आहे. मग असा एक समज असते की एखादी शारीरिक व्याधी जेव्हा असते आपल्याला, तर आपण म्हणत असतो की कधीचा पूर्ववत अनुभव असते आपला की मला तर खूपच वेळ लागणार आहे, डॉक्टरनी असं सांगितलं आहे, मी पूर्ववत कधी छान होणार, असं निगेटिव्ह थॉट, निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार आपल्या माइंडमध्ये येत असतात. तर मग आपण करायचं काय आहे, तर तेच ह्या व्हिडिओमध्ये सांगत आहे की जेव्हा छोटी जखम असते तेव्हा आपण ऑलरेडी ते बरं शारीरिकदृष्ट्या होणार आहोत हे आपल्याला माहीतच असतं आणि पूर्ववत जे काही आपले अनुभव असतं त्याला घेऊन आपल्याला प्रश्न पडत असतात. तर शरीराला माहिती असतं की काय करायचं आहे, पण ते आपण माइंडने विचार करून 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 आपण शरीराच्या मध्ये आळ येत असतो. तर मग आपल्याला कुठला शारीरिक व्याधी झाली तर डॉक्टर सांगतात की याला इतके दिवस लागतील, बरं व्हायला टाईम लागेल, किंवा आपलं पूर्वानुभव, मी आताच सांगितलं, अनुभव काहीतरी वेगळंच सांगते.
काहीतरी आपण मित्र मैत्रिणीचं किंवा घराबाजूचं किंवा काही ना काही आपण याच्यामध्ये बघत असतो. त्यामुळे आपलं थॉट प्रोसेस तशी चालू असते. विचाराची दृष्टिकोन जो आहे, विचारांचा दृष्टिकोन आपला वेगळा होत जातो आणि त्यांच्यासोबत असं झालं होतं, मग मागच्यासोबत असं झालं होतं, असं विचार करून आपण आपल्या शरीराला हे त्रास देत असतो. तर ते त्यांना चेंज कसं करायचं, मग करायचं कसं, तर तेच आपण बघूया. तर पुन्हा आपला विचार असतात की बरं झालं तर पूर्वीसारखं होणार का, पूर्वीसारखं होणार की नाही याची खात्रीसुद्धा आपल्याला नाही आहे असं वाटत असतं. तर ते मग कसं करणार, तर स्वतःशी आपण आपल्या विचारांनी जे काही म्हणतो तर त्याच्याच परिणामामुळे आपण त्या बॉडीचा त्या ज्या बॉडीला शारीरिक दृष्टीने त्रास होत आहे त्या बॉडीचा इंटेन्शन त्याच्यामध्ये टाकत असतो आणि त्याच्यामध्ये आड येत असते. तर ह्या टेक्निकमध्ये उलट करायचं आहे. आपण आपला विचारच बदलवून टाकायचा आहे की आपल्याला डायरेक्टली सांगायचं आहे, अपेक्षा करायची आहे आपल्या शरीराकडून की मला पूर्णपणे बरं व्हायचं आहे ह्या पद्धतीने. तर ह्या टेक्निकमध्ये उलट करायचं आहे. आपण ते विचार करत बसायचं नाही आहे आणि पूर्वानुभव काय सांगते हे सुद्धा करायचं नाही आहे, दुसरे काय म्हणतात हे सुद्धा आपल्याला करायचं नाही. आपल्याला जे पाहिजे आहे ते आपण करणार आहोत इथे. तर आपणच आपल्या शरीराला सांगायचं आहे की मला हे बरं करून हवं आहे, असं हे टेक्निक आहे. म्हणजेच काय, तर ह्या टेक्निकमध्ये उलट करायचं आहे. मी डबल रिपीट का करत आहे की तुम्हाला हे समजलं पाहिजे आणि खूप सोपी पद्धत आहे. आपण आपल्या शरीराला सांगायचं आहे की मला हे बरं करून हवं आहे, असं हे टेक्निक आहे. तर स्वतःशी म्हणायचं आहे, कारण काय आहे की व्हिज्युअलाइज वगैरे करत बसलं तर ते कुठे ना कुठे आपल्याला अवघड होतं, कठीण होऊन बसतं. व्हिज्युअलाइज कुणाला क्लिअर याच्यामध्ये दिसत नाही. जर व्हिज्युअलाइज करत राहिलं तर कुणाला व्हिज्युअलाइज करता येत नाही, त्यांनी मग अडचणीमध्ये येतात की आता कसं काय करणार. तर ते सुद्धा यामधून सोपी प्रोसेस आहे की आपल्याला व्हिज्युअलाइज सुद्धा करायचं नाही आहे, कल्पना करायची नाही आहे. त्यापेक्षा आपण आपल्या बॉडीला सांगायचं आहे की मला माझं हे शारीरिक जे काही त्रास आहे हे बरं करून हवं आहे आणि ते कसं करायचं आहे त्याचं सुद्धा एक इंग्लिशमध्ये त्यांनी जे सांगितलं ना, मेल सपियरचं ते वाक्य आहे. तर हे असं आहे इंग्लिशमधलं, आय डायरेक्ट इन्स्ट्रक्ट कमांड कंपेअर माय बॉडी टू हील राईट नाव. त्याचं मराठी मिनिंग आहे, मी माझ्या शरीराला बरे करण्यासाठी निर्देशित करते, सूचना देते, आज्ञा करते आणि भाग पाडते आणि पूर्ण जे तुम्हाला हवं आहे ते तिथे म्हणायचं आहे. मला हे बरं करून हवं आहे, आत्ता हे घडायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, असं आपल्या शरीराला सांगायचं आहे. मी डबल रिपीट करते मराठीमध्ये, मी माझ्या शरीराला बरे करण्यासाठी निर्देशित करते, सूचना करते, आज्ञा करते, भाग पाडते आणि पुढे जे काही तुम्हाला हवं आहे ते म्हणायचं आहे आणि मला हे बरं करून हवं आहे, आत्ता हे घडायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे, असं म्हणायचं आहे. आणि आपण आपल्या ब्रेनला रिपीट मोडमध्ये हे वाक्य बोलायचं आहे, सांगायचं आहे. आपल्या ब्रेनला, सबकॉन्शियस माइंडला हे सांगायचं आहे. आणि आपलं जे आताचं जे सांगितलं प्रेयर, जे म्हणायचं आहे वाक्य, तर ते रिपीट मोडमध्ये म्हणायचं आहे. तर ते दिवसातून तुम्ही कितीही वेळा म्हणू शकता. निदान त्यांनी म्हटलं आहे की 10 ते 15 वेळा तरी निदान म्हटलं पाहिजे. का म्हटलं पाहिजे, तर आपण म्हणत असतो ना, शारीरिक दृष्टीने व्याधी काही असणार तर सपोज एक उदाहरण सांगते की हातामध्ये तुमच्या म्हणजे दुखत वगैरे असणार, तर तुम्ही म्हणत असता माझा हात दुखत आहे, माझं पाय दुखत आहे किंवा हे दुखत आहे, ते दुखत आहे. असं मी आता हाताचं उदाहरण दिलं तर तुम्ही म्हणत असता हात दुखत आहे, दुखत आहे, दुखत आहे, हां असं म्हणत असणार. कॅन्सर तर ते म्हणायचं, त्या याच्यामधून त्या इंटेन्शन तुम्ही जे दुखत आहे तिथे टाकत आहात, तुमचं मन तिथे जात आहे, तर तुम्ही त्या याच्यातून निघाले पाहिजे. आणि तुम्हाला शरीराला ही अपेक्षा वाटून घ्यायची आहे. आपल्या सबकॉन्शियस माइंडला सांगायचं आहे की मला हे बरं करून हवं आहे आणि मला ते आत्ताच्या आत्ता तुम्ही घडायला चालू करा, असं त्या पद्धतीने आपल्याला
म्हणायचं आहे की मी माझ्या शरीराला बरे करण्यासाठी निर्देशित करते, सूचना देते, आज्ञा करते, भाग पाडते, असं जे काही वाक्य आता मी सांगितलं तर ते तुम्हाला म्हणायचं आहे. तर ते इंटेन्शन इकडे नाही टाकायचं आहे की दुखत आहे, तर त्या नकारात्मक गोष्टीकडून आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे जायचं आहे. म्हणून आपल्याला दिवसातून 10 ते 15 वेळा म्हणायचं आहे. तर त्यानंतर तुम्हाला सर्वात साधं म्हणजे तुम्ही जेव्हा झोपून उठता, सकाळला उठता, तर तुम्ही ऑलरेडी अल्फा स्टेटमध्ये असता. तो टायमिंग खूप सुंदर आहे, खूपच पॉझिटिव्हिटीमध्ये राहता तुम्ही. तर त्या अल्फा स्टेटमधून जसं उठता तुम्ही तर त्या अल्फा स्टेटमध्ये राहता, शांत राहता. तेव्हा हे वाक्य जर तुम्ही रिपीट मोडमध्ये म्हटलं आणि दिवसातून मग तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळाला तर तुम्ही ते टायमिंग डिसाईड करा, टायमिंग ठरवा, वेळ ठरवा आणि तेव्हा तुम्ही हे रिपीट 10 ते 15 वेळा तरी तुम्हाला म्हणायचं आहे. आणि कारण काय की नकारात्मक गोष्टींकडून आपल्याला पॉझिटिव्हिटीकडे जायचं आहे. जेव्हा आपलं पॉझिटिव्हिटीमध्ये जाते तर आपोआपच ते आपलं जे काही शारीरिक व्याधी आहे ती कमी होत जाते. त्यामुळे आपल्याला 10 ते 15 वेळा रिपीट मोडमध्ये आपण म्हणत गेलं की ते सबकॉन्शियस माइंडला कळते आणि आपलं ध्येय हे क्लिअर राहतं. जे आपल्या माइंडला सांगतो आपण की मला हे बरं करून द्यायचं आहे, तर आपलं ध्येय हे क्लिअर ठेवायचं आहे. म्हणजे त्याला सांगायचं आहे की हे मला आत्ताच्या आत्ता हवं आहे, तुम्ही घडायला चालू करा आपल्या बॉडीला. ओके, तर त्यानुसार ते घडत जाते. तर आपल्याला हे करायचं आहे आणि हे नकारात्मक विचार काढून सकारात्मकतेकडे वळायचं आहे. आणि तुम्हाला दिवसातून 10 ते 15 वेळा तरी म्हणायचं आहे. सकाळी उठल्यानंतर खूप छान टायमिंग आहे, तुम्ही तेव्हा म्हणू शकता. आणि ही टेक्निक नक्कीच वापरा आणि हा टेक्निक वापरून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये उपयोग करा. खूपच छान पद्धत आहे आणि ही टेक्निक आहे. तर हा व्हिडिओ आवडला असल्यास हे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.